करत 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 आम्ही सगळा प्रवरा पट्ट्यातला खोरा आज पूर्ण केला। आज आम्ही गर्दनी गावामध्ये आलोय। या ठिकाणच्या ग्रामस्थांनी अत्यंत उत्साहामध्ये जंगी अशा प्रकारचं स्वागत केलं, सन्मान केला, सत्कार केला आणि सर्वांनी एक शाब्दिक आधार दिला, आशीर्वाद दिला की बाबा तू काळजी करू नको, आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहे। खरं तर जसं जसं आपण फिरतोय, लोकांमध्ये जातोय, गावांमध्ये जातोय, या सगळ्यांना आम्ही विनंती करतोय का खूप सारे प्रश्न आपल्या गावांमध्ये, परिसरांमध्ये, शेती वस्त्यांवर, मळ्यांमध्ये प्रलंबित आहे आणि ती सगळी कामं आपल्याला करायची, ती सगळी प्रश्न सोडवायची आणि म्हणून तुम्ही सर्वांनी साथ द्या। आता मोठ्याल्यांना इतक्या वर्ष आपण मदत केली, त्यांना निवडून दिलं, परंतु सर्वसामान्य कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला आपल्या रूपानं मदत करा, सहकार्य करा आणि निवडून द्या। या तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आपल्याला ह्या निमित्तानं आपल्याला सोडवता येतील आणि म्हणून गेली 15 ते 20 वर्ष आम्ही या तालुक्यातल्या जनतेच्या सुखदुःखामध्ये मी कायम राहत आलेलो आहे आणि म्हणून जेव्हा आम्ही घरी जातोय, त्यांच्या गावात जातोय, वस्तीवर जातोय, शेती मळ्यामध्ये जातोय, तेव्हा लोक आनंदानं स्वीकारताय, स्वागत करताय, अभिनंदन करताय आणि शुभेच्छा देताय आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की या तालुक्यातल्या आमदार म्हणून पाहण्याची संधी, काम करण्याची संधी या तालुक्यातली मायबाप जनता देईल। खरं तर आज गर्दनीमध्ये आल्यानंतर काही शेतकरी आम्हाला भेटले का, कॅनॉलच्या लिकेजमुळे, पाण्यामुळे शेती उद्ध्वस्त झाली, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। म्हणून आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे की आपल्याला आमदार करा, जोपर्यंत दोन्ही कॅनॉलला कॉन्क्रीट वॉल होत नाही तोपर्यंत आपण निळवंडे धरणाचे एक थेंब सुद्धा आपण या कॅनॉलमधून सोडणार नाही, शेतकऱ्यांचं नुकसान आपण होऊ देणार नाही, अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे। म्हणून या कॅनॉलच्या लगत जी काही शेतकरी, जी गाव आहेत, त्या सर्व गावकऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना आमची विनंती आहे की आमदार म्हणून आम्हाला काम करण्याची संधी द्या, तुमचं नुकसान होऊ देणार नाही। निळवंडे धरणाच्या दोन्ही कॅनॉलला जे काही पाणी जातंय त्या पाण्यापासून तुमचं आतापर्यंत जे शेती पिकांचं, शेतीचं जे काही नुकसान झालंय ते आपण यापुढे होऊ देणार नाही। दोन्ही कॅनॉलला जोपर्यंत कॉन्क्रीट वॉल होत नाही तोपर्यंत निळवंडे धरणाचा एक थेंब सुद्धा या कॅनॉल पासून आपण सोडणार नाही, अशा प्रकारचा शब्द आम्ही या परिसरातल्या शेतकऱ्यांना दिलेला आहे आणि म्हणून खूप सारे प्रश्न या निमित्तानं आपल्याला सोडवायचे। या तालुक्यातल्या मायबाप जनतेची आम्हाला सेवा करायची आहे, ती सेवा करण्याची संधी आमदारकीच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी आम्हाला उपलब्ध करून द्या। तुम्ही सांगाल ते प्रश्न, तुम्ही म्हणाल तो विषय, हे सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी करायला तयार आहे। तुमचे छोटी मोठी प्रश्न आम्हाला सोडवायचे, रस्ते, लाईट, पाणी, आरोग्य, शिक्षण याच्या पलीकडे देखील सुद्धा खूप सारे महत्वाचे प्रश्न आहेत म्हणून आम्हाला ती सोडवायची, ती सोडवण्याची संधी आपण सर्वांनी आम्हाला द्या। या तालुक्यातल्या जनतेनं आता निर्णय घेतलाय की श्रीमंतांच्या घरातला नाही, तर गरिबांसाठी काम करणारा, गरिबांसाठी प्रश्न सोडवणारा आता गरीब कुटुंबातला आम्हाला आमदार करायचा आहे। म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्वजण आलोय, स्वागत केलंय। गर्दनीचा आता आमचा गाठीबिटीचा दौरा संपलाय। आज आम्ही मुळा पट्ट्यातले जे काही शेवटचं टोक आहे कुमशेत, या ठिकाणी आमचा हा सगळ्या कार्यकर्त्यांचा ताफा मुक्कामी जातोय। उद्या सकाळी त्या परिसरातील जागृत देवस्थान, धारेराव बाबाचं दर्शन घेऊन आम्ही मुळा पट्ट्यातला सगळा प्रचार दौऱ्याचा आम्ही सुरुवात करतोय। उद्या मुळा पर्यंतली सगळी गावं, सगळी घरं भेटी घेत 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 आमचा उद्याचा मुक्काम करंडीला होईल आणि करंडीनंतर आमचं सर्वांचं बालेकिल्ला म्हणून आम्ही ज्याच्याकडे पाहतो, गेले अनेक वर्ष पठारातल्या मायबाप जनतेला आम्हाला जीव लावलाय, सांभाळलंय, आम्हाला सोबत ठेवलंय, ते आमच्या बालेकिल्ल्यामध्ये आमची एंट्री होते, लोक स्वागत करतील। आम्ही 3 दिवस पठारात राहू, सगळ्यांना विनंती करू की या मतदारसंघातल्या जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला ह्या निमित्तानं उपलब्ध करून द्या। प्रवरा पट्ट्यातली काही 2-3 गावं आमची राहिलेली, त्याच्यामध्ये कळस आहे, मनोरपूर, सुगाव, वाशेरे, परकतपूर, शेकेवाडी, अकोले शहर, दुमळवाडी, नवलेवाडी, माळीजाप, ही 4-5, 7-8 गावं राहिलेली आहेत, ती आम्ही 17 तारखेनंतर घेऊ। परंतु उद्यापासून जो काही नियोजित आमचा दौरा होता तो धारेराव बाबाचं दर्शन घेऊन आम्ही तो त्या ठिकाणी